नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 30 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला कशा प्रकारे आहे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 30 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे, अशा प्रकारची सर्व माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे। बघा शासन निर्णय कशा प्रकारे आहे। भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या किंवा राज्याच्या बाबतीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या एक किंवा अनेक जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका म्हणजेच राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद व विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी वर्ग निवडणूक विषयक विविध कर्तव्यावर नेमण्यात येतो। निवडणूक कर्तव्ये ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण कर्तव्यापेक्षा वेगळ्या प्रकारची असतात। ती केवळ मर्यादित वेळेत पूर्ण करायची नसतात, तर ही कर्तव्ये पार पाडताना निवडणूक कर्मचाऱ्यांना जोखीम आणि धोका यांचा सामना करावा लागतो। त्यामुळे निवडणूक कर्तव्य बजावताना निधन पावलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तसेच निवडणूक कर्तव्यावर असताना कोणतीही दुर्दैवी घटना घडून जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। तर बघा या ठिकाणी अनुदानाचा तपशील दिलेला आहे। बघा अनुक्रमांक, त्याच्यानंतर तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम। निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वारस यांना मिळणार आहे 15 लाख रुपये। त्यानंतर निवडणुकीच्या वेळी कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया, यात बॉम्बस्फोट, सुरुंग अथवा शस्त्रास्त्रांचा हल्ला, त्यामध्ये मृत पावलेले अधिकारी कर्मचारी यांचे वारसांना मिळणार आहेत 30 लाख रुपयापर्यंत अनुदान। त्यानंतर निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले अधिकारी कर्मचारी, उदाहरणार्थ हात, पाय किंवा डोळा गमावणे इत्यादींना मिळणार आहे 7,50,000 रुपये। त्यानंतर निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया, यात बॉम्बस्फोट, सुरुंग पेरणी, शस्त्रास्त्रांचा हल्ला इत्यादी, यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आलेले अधिकारी कर्मचारी, यामध्ये हात, पाय किंवा डोळा गमावणे यांना मिळणार आहे 15 लाखापर्यंत अनुदान। त्यानंतर बघा या शासन निर्णयासाठी निवडणूक कर्तव्य यांचा अर्थ संबंधित अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कर्तव्यासाठी आपल्या घरातून, कार्यालयातून बाहेर पडल्यापासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्य पार पाडून आपल्या कार्यालयात घरी परत येईपर्यंतचा कालावधी असा समजण्यात यावा। निवडणुकीशी संबंधित कर्तव्ये यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल। या कालावधीमध्ये कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास ती निवडणूक कर्तव्यावर असताना घडलेली आहे असे समजण्यात येईल। तथापि निवडणूक कर्तव्य व घडलेला मृत्यू यामध्ये नैमित्तिक संबंध असावा। त्यानंतर बघा निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्ती अधिकारी कर्मचारी, यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय, इतर प्राधिकरण तसेच इतर खाजगी आस्थापना की ज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत असे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे। हे सानुग्रह अनुदान शासनाच्या प्रचलित सोयीसुविधा अनुदेय लाभ या व्यतिरिक्त यामध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या नियमित लाभाचा समावेश नाही। त्यानंतर हा शासन निर्णय लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 2(1) ड मध्ये नमूद केलेल्या सर्व निवडणुकांकरिता लागू राहील। सदर सानुग्रह अधिकारी कर्मचारी यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या आर्थिक मदतीसाठी येणारा खर्च हा संसदेच्या निवडणुकीसाठी मुख्य लेखाशीर्ष 2015 निवडणुका, उपशीर्ष 105 संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, 0001 संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, 13 कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। तसेच विधानसभा, विधान परिषद निवडणुकांसाठी मुख्य लेखाशीर्ष 2015 निवडणुका, उपशीर्ष 106 राज्य, संघराज्य, क्षेत्र विधिमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, 0001 राज्य, संघराज्य, क्षेत्र आणि विधिमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, 13 कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। तसेच लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्यात आल्या तर मुख्य लेखाशीर्ष 2015 निवडणुका, उपशीर्ष 104 लोकसभा, राज्य, संघराज्य, क्षेत्र विधिमंडळाच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याचा खर्च, 0001 लोकसभा, राज्य, संघराज्य, क्षेत्र विधिमंडळाच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याचा खर्च, 13 कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। या यथास्थित लेखाशीर्षाखाली टाकण्यात यावा व त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। त्यानंतर बघा सानुग्रह अनुदानाकरिता लागू कालावधी हा निवडणूक घोषित झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल। हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 151/19 व्यय 4 दिनांक 11/4/2019 अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा अतिशय महत्त्वाचा
हा शासन निर्णय निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुग्रह अनुदान देण्याबाबतचा हा शासन निर्णय 11 एप्रिल 2019ला निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।